नवी मुंबईमध्ये मॉक ड्रिल, भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल, केंद्र सरकारकडून मॉक ड्रिल करण्याचे आदेश। कल्याण लिंक रोडवर डिवायडरवर डंपर धडकल्याची घटना, दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। डोंबिवलीतील आयरे गावातील राघो हाईट्सवर इमारतीवर पालिकेची कारवाई, रहिवाशांचा कारवाईला विरोध, रहिवाशांनी रस्त्यावर ठिय्या मांडला। पायखळ्यात मशिदींवरील भोंग्यांवरून किरीट सोमय्या आक्रमक, पुढील 3 दिवसात कारवाईचा आदेश। नवी मुंबईत लग्नाचा आमिष दाखवून तरुणाची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या मुलीसह आणि भावाविरुद्ध गुन्हा दाखल। डोंबिवलीतील पाथर्लीत गॅस वाहिनी फुटली, सिमेंट काँक्रीटचं काम करताना कंत्राटदाराकडून दुर्लक्ष झाल्यानं गॅस वाहिनी फुटली। पुण्याच्या इंदापुरात छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण, छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याचं अनावरण। वाशिम शहरासह रिसोडमध्ये जोरदार अवकाळी पाऊस, मागील 3-4 दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे खरीपाच्या मशागतींना वेग। बीडच्या वडवणीसह केज आणि धारूर तालुक्यात अवकाळी पाऊस, 2 दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी पावसानं शेती पिकांसह फळबागांचं नुकसान झालंय, आजच्या पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली। धाराशिव जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा, तुळजापूर भूममध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, धाराशिवला आज पावसाचा येलो आलाय। सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील कोळे गावात गारपीट, कोळेगाव परिसरातील अनेक शेती पिकांचं नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात। अंदमानच्या समुद्रात मंगळवारी मोसमी पाऊस दाखल, केरळमध्ये 25 ते 27 मे तर तळ कोकणात 2 जूनपर्यंत मोसमी पाऊस येण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। पुढील 2 दिवस मुंबईसह ठाणे, पालघर भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता, काही भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलीस अलर्ट, ड्रोन, पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हॉट एअर बलूनवर बंदी, 3 जूनपर्यंत बंदी असणार। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटींच्या अपहार प्रकरणी आरोपपत्र दाखल, 10 आरोपींविरोधात 12,634 पानांचे आरोपपत्र, आतापर्यंत 8 आरोपींना अटक तर 2 आरोपी सध्या परदेशात। मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची भरारी, 89 शाळांचा निकाल 100%, 13,907 विद्यार्थी उत्तीर्ण तर 198 विद्यार्थ्यांना 90% अधिक गुण। अंधेरीतील गोखले पुलावरून आता बेस्टच्या बसची प्रतीक्षा, पुलाच्या कामामुळे बसमार्ग मागील 7 वर्षांपासून बंद। अवैध बांधकाम प्रकरणात आदेशाची वाट न पाहता स्वतः कायद्याची अंमलबजावणी करा, मुंबई हायकोर्टाने महापालिका अधिकाऱ्यांना बजावलं, अवैध बांधकामावर कारवाई होत नसल्यानं उच्च न्यायालयाचे खडेबोल। सिंहगडावरील 4 अनधिकृत बांधकामांना नोटीस, अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी मे पर्यंतची मुदत, पुणे वन विभाग आणि राज्य पुरातत्व विभागाने नोटीस बजावली। बदलापुरात उल्हास नदी किनारी चोरट्यांचा सुळसुळाट, कारचा दरवाजा तोडून चोरीचा प्रयत्न, कारमधील मोबाईल, लॅपटॉप, कॅश लंपास। मुंबईतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 1 लाख रुपयांची लाच घेताना वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला रंगेहात पकडलं, पोलीस निरीक्षक बापूराव देशमुखला अटक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। पुणे शहराच्या प्रवेशद्वारांजवळ अद्ययावत स्वच्छतागृह उभारण्यात येणार, नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेकडून वातानुकूलित स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय। पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या विक्री दरात 2 रुपयांची वाढ, 1 लिटर फुल क्रीम दुधासाठी 74 रुपये तर अर्धा लिटरसाठी 37 रुपये दर आकारणी। पीएमपीच्या ताफ्यात 1000 बस दाखल होणार, पुणे महापालिका 300 आणि पिंपरी चिंचवड महापालिका 200 आणि पीएमआरडीए कडून 500 बस देण्याचा निर्णय, एका बसची किंमत 48 लाख। पुण्यात लोक अदालतीत एका दिवसात 86,000 दावे निकाली काढण्यात आलेल्या या दाव्यातून 183 कोटी 45 लाख 59,000 भरपाई वसूल। पुण्यात आता वृक्ष रुग्णवाहिका, झाडांच्या संवर्धनासाठी महापालिकेचा उपक्रम, जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत येत्या 5 जूनपासून उपक्रमाला सुरुवात केली जाणार। हवामान बदलामुळे लहान मुलांमध्ये विषाणू संसर्ग, गेल्या काही दिवसांपासून आजारांमध्ये वाढ, आरोग्य तज्ज्ञांकडून काळजी घेण्याचं आवाहन।